लक्ष असू द्या. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभी असलेली 2781 अप मत्स्यगंधा एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेवर दादर स्टेशन वरून निघेल. मी आईला बाय करून आलो. तू थांबशील इकडे? अरे तू काय करतोयस इथे? काय नाही, हे थोडे पैसे नको आहे. राहू दे, लागले तर. आणि नीट जा, लवकर ये. ती मी येईनच, पण ती शमिका तिकडे काय करते? हा, बोलाव ना तिला. कशी आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात मामी? मी बरी आहे. तू गेली नाहीस अमेरिकेला? आता कशाला जायचं? अभिजित आणि मी काय हे अभि, सांगायचं नाही का? अगं आई, सांगायला अजिबात सवडच झाली नाही. म्हणजे गोष्टी इतक्या आत्ता घडल्या की मला सांगायला असं निवांत वेळच नाही मिळाला. मला पसंत आहे हो मुलगी. शमिका, इथपर्यंत सगळं सोपं वाटेल असे प्रसंग येणार आहेत पुढे. मुळात हे विसरू नका की शमिका जयसाठी इथे आली होती. तेव्हा तुम्ही जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना सांगाल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार केलाय? तुझे बाबा, शमिका तुझी आई आणि जय कसे वागतील, काय विचार करतील, त्यांना काय वाटेल? कठीण होऊन बसेल सगळं. एकमेकांना साथ द्यायची तयारी आहे? आयुष्य, विशेषतः नातं जपणं खूप अवघड असतं. तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप गैरसमज होऊन गेलेत. आता तुम्हाला दोघांना एकत्र राहायचंय. कुठल्याही परिस्थितीत डळमळणार नाही ना? बरं आई, तू आल्याशिवाय हा विषय मी बाबांपाशी बोलणार नाहीये. आणि हा, तू प्लीज लवकर ये. म्हणजे आमच्यासाठी नाही, पण ते आजीच्या राज्यात वेळ काढणं जरा कठीण आहे. बरं, नीट जा आणि मोठ्या आईच्या तब्येतीचा आम्हाला कळवत जा. हो, तुम्ही जपून राहा. यापुढे एक पाऊल चुकीचं आणि या सगळ्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळू शकेल. आधीच या दोन घरातले संबंध इतके ताणलेले आहेत, त्यात आणखीन भर नको. तेव्हा जे काही कराल, जे काही वागाल, ते समजून पूर्ण विचार करून. येते मी. आयुष्यमान भव. पाया पडतो. हळू. येते ग, येते रे. टेन्शन आलं होतं, पण ट्रेनला पाहिलं तेव्हा खरं नाही आपलं. अरे पण
किती छान. आई हो म्हणाल्या. मग आई कोणाची आहे आणि फायनली चॉईस कोणाचा आहे? मला पण नाही म्हणणार. ओ ए इसी बात पे एक कटिंग हो जाए. पिऊया ना. ठीक आहे पिऊया चल. आणि हो आपण ना एकाच कपातून चहा पिऊया, त्याने प्रेम वाढतं. असं म्हणतात. तू फार हिंदी फिल्म्स वगैरे बघतेस का ग? नाही म्हणजे हे असं फक्त हिंदी फिल्म्स मध्ये होताना पाहिलं मी. अभि हो बघते मी हिंदी फिल्म्स, आणि हे पण मी एका हिंदी फिल्म मध्येच पाहिलंय. काय फरक पडतो, पिऊया ना आपण. ओके पिऊयात. चालेल चल. बसा. किती कटिंग देऊ? 2 द्या कटिंग. काय रे 2 का मागवलेस तू? अगं आपण जरा बाहेर आहोत ना, मग बरं नाही वाटत. काय फरक पडतो? आपण दोघंच असताना तसं करूयात ना, म्हणजे एका कपात वगैरे. चालेल शमिका प्लीज. ठीक आहे दादा हे घ्या. हो. आणि तसंही बरोबर आहे तुझं. प्रेम चहाच्या कपात नाही मनात पाहिजे. राईट. चिअर्स. चिअर्स. हे काय झालं? ठीक आहे ना? अरे जीभ पोळली माझी, बाकी काही नाही. मग हळू पीत जा ना. अरे हो. तू म्हणत असशील काय मुलगी आहे ही, हो ना? हो ना. वाटतं ग असं, पण आता काय करणार, म्हणजे आता चालून घ्यावं लागेल ना. अभि पण जशी आहेस तशी खूप छान आहेस. खूप सुंदर आहेस, जशी मला हवी अगदी तशी. Cheers. Cheers. देखणा, पुन्हा इंजिनियर, एवढा मोठा पगार, आणि आता तो काय तो कोर्स झाला ना की US ला जाणार आहे. तू खरंच जाणार आहेस US ला? खोटं खोटं कसं जातात? आज मी असणार आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन, आणि आज मी माझी खूप 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 फेवरेट साडी घालणार आहे. दादा अरे काय केलं तू हे? दुसरी साडी नेस ना. नाही, मला हीच साडी नेसायची होती. ऑटोमोबाईल इंजिनियर नाही, एका साध्या दुकानातला सेल्समन आहे नचिकेत आनंद देसाई. मी 5व्या सेमिस्टर मध्येच फेल झालो होतो. तुम्हाला कसं सांगायचं म्हणून मुंबईतच टाइमपास करत राहिलो.
चांगल्यासाठी होतं. का असं काय करतेस? तुझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा चांगला कोणीतरी येणार असेल. बघ नचिकेत काय वाईट होता. आवडायला लागला होता मला तो. मेघना अगं साधा सेल्समन होता तो. हो पण US मधला सेल्समन होता. बाबाच म्हणतात ना की कुठलंच काम करणं वाईट नसतं. मग त्याच्याबरोबर मी US ला गेले असते ना. प्रॉब्लेम कुठे होता? मेघना एक लक्षात घे, तो कमी दर्जाचं काम करत होता हा मुद्दाच नव्हता. तो आपल्या आणि त्याच्याही घरच्यांशी खोटं बोलला हा मुद्दा होता. कळलं? काय गे पोरीनो, काय करताय? घ्या प्रसाद घ्या. ए घे. का ग बाई, हिचा का पापड मोडला? काय नाही ग, नचिकेतच्या प्रकरणावरून कधी कधी येतं डोळ्यात पाणी. काही टिप्प गाळायची गरज नाहीये. असला खोटारडा मुलगा कशाला पाहिजे? अशा मुलाला द्यायची नाहीये आम्हाला आमची मुलगी. जे झालं ना ते योग्यच झालंय. काय ग, काय झालं? तिसरा महिना चालू आहे ना तुला? हो. बरं झालं, पहिल्या बाळणपणासाठी तू माहेरी निघून आलीस ते. पण जरा लवकरच आलीस. एरवी मुली 6व्या 7व्या महिन्यात येतात माहेरी बाळणपणासाठी म्हणून म्हटलं. पण असू देत हो, छान लाडाकोडात करू आपण तुझं डोहाळे जेवण आणि बाळणपण सुद्धा. पण काय ग, खमण ढोकळा इथेच दिसतो बऱ्याच वेळेला. नाही म्हणजे तो तुला भेटायला येतो असं वाटलं नाही ना म्हणून विचारलं. सारखा इथेच दिसतो ना तो? त्याचा मुक्काम इथेच असतो का ग सारखा? हो, विपुल इथेच राहतो. त्याला घर नाही? नाही, त्याचा धंद्यात तोटा झाला. आम्ही कर्जबाजारी झालो आणि आमचं घरही गेलं. आता हातात काही येईपर्यंत किंवा दुसरी काही सोय होईपर्यंत आम्ही इथेच आहोत. आय होप आजी आता या गोष्टीचा इश्यू करणार नाही. सांभाळून घ्यायला आई पण घरी नाहीये. माई, अरे कसा आहेस अभि? मी छान आहे. माई, तुम्ही कशा आहात? ठीक आहे. शमी, काय ग? माई, मी आता इथे कशाला थांबू? माझा जीव इथे रमत नाहीये. अशी 50 कारणं सांगून बॅग भरून बाहेर पडलीस.
परत कशी आलीस? नाही पण तू परत आलीस यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो मला? अशी अचानक म्हणजे या मधल्या प्रवासात काहीतरी घडलंय. अभि, तुला काही माहितीये का? नाही मला कसं माहिती असणार? नाही माहित? बर, मग हे वाच, म्हणजे तुला सगळं कळेल. माई, आमच्या शमीनं हे पत्र तुझ्यासाठी लिहिलं होतं आणि जाता जाता ती मला असं म्हणाली होती की मी गेल्यानंतर अभिजितला दे. यात माझं उत्तर लिहिलंय, वाच. माई, आता या पत्राची काहीच गरज नाही. म्हणजे असं काय उत्तर लिहिलंय पत्रात? जे तुला दिलंय ते. अच्छा, म्हणजे माईंना माहिती आहे तर सगळं? हो, तुझ्याही आधी माझ्या मनातलं मी सगळं माईला सांगते. तुम्हाला दोघांना एकत्र बघून खूप आनंद झाला. सुखी राहा दोघी. शमी, आयुष्यात ज्यात तुला आनंद वाटतो अशाच गोष्टी नेहमी कर. इतरांच्या सांगण्याने दारात आलेलं सुख लाथाडण्यात काय अर्थ आहे? माई, आय एम सॉरी. मला नेमका मेघनाचा मेसेज आलाय आणि पटकन घरी बोलवलाय. माहिती नाही काय, पण जावं लागेल. आय एम सॉरी. तुम्ही काहीतरी छान सांगत होता आणि मला असं जावं लागतंय. आय एम सो सॉरी. अरे काही हरकत नाही. कुठलीही गोष्ट अर्धवट सोडून जाणाऱ्यातलं तू नाही आहेस हे माहितीये मला. असेल काहीतरी काम, जातो. येतो. शमिका, येतो. छान दिसतोय जोडा. माई, माई, अभिबद्दल मला जे काही वाटतं ते सगळं या पत्रात. या पत्राची आत्ता गरज नाहीये, पण का कुणाच ठाऊक हे पत्र फाडून टाकावंसं नाही वाटत मला. ठीक, ठेव तुझ्याजवळ ते पत्र, पण नीट कुठेतरी तुझ्या खोलीत ठेव. कारण हे पत्र जर का कोणाच्या हाताला लागलं ना तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. आता सगळं सुरळीत व्हायला लागले. उगाच गोष्टी बिघडायला नकोत. गोष्टी बिघडाव्यात असं खरंच नाही वाटत आहे माई मला. नाही बिघडणार. उगाच भलता सलता विचार मनात आणायचा नाही. आणि आता मी थालीपीठ करते. थालीपीठ आणि त्याच्यावरती लोण्याचा गोळा. वाव, थालीपीठ. ए माई, मला शिकव नाही सगळं. हे त्यात काय, सोपं असतं. नक्की शिकवेन. त्या पत्रात असं काय जे कळलं तर गोष्टी बिघडू शकतील? शमिका, मी गोष्टी बिघडायलाच बसलो. त्यामुळे आता त्या पत्राची मला नितांत गरज आहे. असं काही आहे का त्या पत्रात की ज्यामुळे मी शमिकाला ब्लॅकमेल करू शकतो किंवा तिचं जगणं आणि मरणं दोन्ही मुश्किल करू शकतो?